विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 जो MIDC या पेपरसाठी प्रत्येक पेपरला आहे, तर आपण या व्हिडिओद्वारे हा संपूर्ण सिरीज बनवत आहोत. त्याचे जे जे पार्ट होतील ते बनवत आहोत त्यानुसार. आणि हा अधिनियम आपण PDF स्वरूपात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून पाहू शकता. आता महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961, महाराष्ट्र ॲक्ट ऑफ 1962, डेव्हलपमेंट ॲक्ट 1961. त्यानंतर आता पहा, या ठिकाणी अनुक्रमणिका आहे, ते कलम आणि ते देखील महत्त्वाचे आहे. आता प्रकरण 1 प्रारंभिक, संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ आणि व्याख्या, हे 2 कलमापर्यंत आहे. त्यानंतर कलम आहे 3 ते 13. 3 ते 13 मध्ये महामंडळाची स्थापना, रचना. आता कलम 3 आहे महामंडळाची स्थापना करणे व त्याचे कायद्याने संस्थापन करणे. कलम 4 रचना. कलम 5 सदस्य होण्यासाठी अनर्हता. कलम 6 पदावधी व सदस्यांच्या सेवेच्या शर्ती. कलम 7 महामंडळाच्या सभा. 8 सदस्य म्हणून राहण्याचे बंद होणे. 9 रिकाम्या जागा कशा भराव्यात. 10 सदस्यांची तात्पुरती अनुपस्थिती. 11 कामकाज निर्दोष व विधिग्राह्य म्हणून गृहीत धरणे. 12 महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी. 13 महामंडळाने विवक्षित कर्मचारी वर्ग सामावून घेणे. हा अधिनियम असलेल्या बाबींच्या संबंधातील राज्य शासनाची आबंधने स्वतःकडे घेणे अशी. आता त्यानंतर पुढील कलम आहेत. भाग 3 महामंडळाची कामे व अधिकार 14 ते 18. 14 कलम आहे कामे. कलम 15 महामंडळाचे सर्वसाधारण अधिकार. 16 महामंडळाच्या आदेशाचे आणि दस्तऐवजांचे अधिप्रमाण. कलम 17 सेवा आकार बसविण्याचा अधिकार. कलम 18 राज्य शासनाचे निर्देश देणे. त्यानंतर आहे प्रकरण 4 वित्त व्यवस्था व लेखापरीक्षण 19 ते 28. 19 कलम आहे महामंडळाच्या मत्तेचे उपाययोजन. कलम 20 महामंडळाचा निधी. कलम 21 महामंडळाला अनुदाने, अर्थसहाय्य, कर्जे व आगाऊ रकमा देणे. कलम 22 महामंडळाचा कर्ज काढण्याचा अधिकार. कलम 23 अनामत रकमा. कलम 24 राखीव व इतर निधी. कलम 25 निधीतून रकमा खर्च करणे. 26 अर्थसंकल्प आणि कामाचे कार्यक्रमपत्रक. कलम 26. 27 लेखे व लेखापरीक्षा. 28 समवर्ती व विशेष लेखापरीक्षा. त्यानंतर एक भाग 5 आहे, त्याच्यात दिलेले सरकारी जागा अधिनियम व महामंडळाच्या जागा लागू करणे व भाडे नियंत्रण अधिनियम त्यास लागू न होणे. कलम 29 महामंडळाच्या जागांना मुंबईचा सरकारी जागा काढून टाकणे अधिनियम 1955 लागू असणे. कलम 30 भाडे नियंत्रण अधिनियम हा महामंडळाच्या जागांना लागू नसणे. त्यानंतर आहे प्रकरण 6 जमीन संपादन करणे व तिचा विनियोग करणे. 31 प्रकरणाचा तरतुदी लागू असणे. 32 सक्तीचे संपादन. 33 नुकसान भरपाई देणे. 34 न्यायालयाकडे अपील करणे. 35 वाटणी संबंधातील वाद. 36 नुकसान भरपाई देणे. 37 न्यायालयात अनामत ठेवलेली रक्कम गुंतवणे. 38 व्याज देणे. 39 महामंडळाने जमिनीचा विनियोग करणे. 40 वगळण्यात आले. 41 2 कलमे वगळण्यात आलेली 40 आणि 41. 42 शासनाच्या अधिकाराचे प्रत्यायोजन करणे. त्यानंतर आहे प्रकरण 6 क
औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनी. 42 औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनीचा संपादन आणि इतर उद्योगांना त्याचे नियत वाटप. प्रकरण 7 आहे पहा, अनुपूरक आणि किरकोळ तरतुदी. 43 1 सरकारी जमिनी. 43 औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या मालकाने विवक्षित कसूर केल्याच्या बाबतीत महामंडळाचे अधिकार. कलम 44 इमारत पाडून टाकण्याबाबतचा आदेश. कलम 44 मध्ये आहे इमारत पाडून टाकण्याबाबतचा आदेश. कलम 45 इमारतीचे बांधकाम थांबविण्याचा अधिकार. 44 इमारत पाडणे, 45 इमारती बांधकाम थांबविणे, 46 जमीन धारण करण्याच्या शर्तीचे उल्लंघन करून बांधकाम केल्यास जमिनीचा उपयोग केल्यास शास्ती. म्हणजे 44, 45, 46 हे बांधकामांसंदर्भात आहेत. आता या ठिकाणी प्रकरण 7 चालू. प्रकरण 7 आहे कलम 47 नळमार्ग टाकणे इत्यादी बाबत अधिकार. 48 आहे प्रवेश करण्याचे अधिकार. एकूण 50 आहे महामंडळाच्या अधिकाऱ्याकडे इतर अधिकार निहित असणे. 50 आहे स्थानिक प्राधिकरणांना निर्देश देण्याचे शासनाचे अधिभावी अधिकार. आता या ठिकाणी कलम 50 विवक्षित प्रकरणात लगतच्या क्षेत्रातील जमिनीचा वापर औद्योगिक प्रयोजनाकरिता रूपांतरित करून घेण्यासाठी करण्यात आलेले अर्ज नाकारण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार. कलम 51 महामंडळाला येणे असलेल्या रकमा जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करणे. कलम 52 आहे नोटिशी बजावणे. 53 आहे जाहीर नोटिशा कशा प्रसिद्ध कराव्यात. 54 आहे कलम नोटिशा इत्यादीवर वाजवी मुदत वाढ ठरविणे. कलम 55 आहे विवरणपत्रे सादर करणे. कलम 56 आहे क्षेत्र किंवा वसाहत किंवा तिचा भाग काढून टाकणे. कलम 57 आहे कर्तव्य पार पाडण्यात कसूर, कर्तव्यात कसूर 57. 58 आहे महामंडळाचे विसर्जन. 59 आहे खटला भरण्याचा अधिकार. कलम 60 महामंडळाचे अपराध आपसात मिटवणे. कलम 61 आहे कंपन्यांनी केलेले अपराध. कलम 62 आहे अटकाव केल्याबद्दल शास्ती. 63 आहे नियम करण्याचा अधिकार. 64 आहे विनियम करण्याचा अधिकार. पासष्ट आहे सद्भावनापूर्वक केलेल्या कारवाईस संरक्षण. कलम 66 आहे महामंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी वर्ग हे लोकसेवक असणे. 57 आहे इतर कायद्याशी विसंगत असलेल्या तरतुदींची परिणामकता. 68 आहे कलम 68 शंका व अडचणी दूर करण्याचा अधिकार. कलम 69 आहे 1956चा मुंबई अधिनियम क्रमांक 52 यांच्या अनुसूची 1 ची सुधारणा. आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सन 1962चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 3 महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 या अधिनियमास 28 फेब्रुवारी 1962 रोजी राष्ट्रपतीची अनुमती मिळाली. ही अनुमती महाराष्ट्र शासन राजपत्र साधारण भाग 4 दिनांक 1 मार्च 1962 मध्ये प्रकाशित झाली. 1967चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 11 67चा. आता या ठिकाणी महत्त्वाच्या घडामोडी आहेत, ह्या देखील तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी आहे 67 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 32, 71 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 45, 1975 महाराष्ट्र अधिनियम 18, 1977 महाराष्ट्र अधिनियम 25, 1981 महाराष्ट्र अधिनियम 44, 1981 महाराष्ट्र अधिनियम 57. आता ह्या व्हिडिओद्वारे आपण असं टार्गेट ठरवलेलं आहे की
जे महामंडळाचे औद्योगिक विकास अधिनियम 1961 जो आहे त्याच्यात तुमचे मार्क गेले नाही पाहिजे, त्यासाठी आपण ओळ ना ओळ या व्हिडिओद्वारे वाचून घेणार आहोत. तरी कुणी हा व्हिडिओ पूर्णच पहा, जे पूर्ण अधिनियम आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत. 1981 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 57, 1997चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 46 आता अधिनियम दिलेला आहे. आता त्याचा गणराज्य 12 वर्षे याद्वारे पुढील प्रणाली करण्यात येत आहे. आता आपण पुढे जाऊया आणि या ठिकाणी प्रकरण 1 सुरू करत आहोत. प्रकरण 1 प्रारंभिक. संक्षिप्त नाव व्याप्ती प्रारंभ. कलम. अधिनियमास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम असे म्हणावे. तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू आहे. हा अधिनियम त्याचे प्रकरण 6 खेरीज करून ताबडतोब अंमलात येईल. प्रकरण 6 हे राज्य शासन राजपत्राच्या अधिसूचनेद्वारे त्या बाबतीत वेळोवेळी नेमून देईल त्या क्षेत्रात व त्या दिनांकापासून अंमलात येईल. आता याच्या व्याख्या दिलेल्या आहे. या ठिकाणी इमारत याचा अर्थ राहण्यासाठी किंवा औद्योगिक व्यापार विषयक प्रयोजनासाठी याचा. आता या ठिकाणी आपण जवळजवळ सगळंच ओळ ना ओळ घेऊ, कारण जादा काही पानं नाही आहे, त्याच्यात जवळजवळ 38 पानं आहेत. त्याच्यामुळे आपण कोणताही प्रश्न चुकायला नको आला तर, त्यामुळे आपण जवळजवळ हा वाचन स्वरूपात सगळंच घेऊ. आता 1975चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 18. आता या संदर्भ 2 अर्थ अपेक्षित नसेल तर अधिनियमात सुखसोयी यात पहा. रस्ता, पाणी, विजेचा पुरवठा, सडकांवर दिवाबत्ती करणे, जलनिस्सारण, मलनिस्साराची कामे, सफाईची कामे, साफसफाईची कामे यांचा आणि राज्य शासन राजपत्राच्या अधिसूचनेद्वारे अधिनियमाच्या प्रयोजनासाठी सुखसोयी म्हणून जी कोणती इतर उपयुक्त गोष्ट विनिर्दिष्ट करील अशा कोणत्याही गोष्टीचा समावेश होतो. इमारत याचा अर्थ औद्योगिक व्यापार विषयक किंवा इतर प्रयोजनासाठी ज्याचा उपयोग करण्याचा इरादा असेल असे कोणतेही बांधकाम, उभारणी किंवा बांधकामाची अथवा उभारणीचा भाग असा, मग त्या कामाचे प्रत्यक्षपणे उपयोग करण्यात येत असो व नसो. जिल्हाधिकारी याचा अर्थ एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असा आहे आणि त्यात अधिनियमाखालील जिल्हाधिकारीची कामे पार पाडण्याकरिता राज्य शासनाने विशेष करून नेमलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याचा समावेश होतो. महामंडळ याचा अर्थ कलम 3 अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा आहे. व्याकरण विषयक फेरफार. अभियांत्रिकी कामे, औद्योगिक. आता या ठिकाणी जसं आहे, अभियांत्रिकी कामे, औद्योगिक क्षेत्र, औद्योगिक वसाहत, जाण्या येण्याची साधने, जागा, इमारतीचा अधिक फायदेशीर उपयोग व्हावा म्हणून इमारतीच्या भागात जोडलेली कोणतीही जोडकामे विहित केलेली याचा अर्थ होय. आता या ठिकाणी प्रकरण 2 महामंडळाची स्थापना व रचना. कलम 3 आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील औद्योगिक व क्षेत्रातील वसाहती उद्योगधंद्यांची त्वरित व पद्धतशीर स्थापना आणि त्याची घडण करण्याच्या आणि त्यासाठी मदत देण्याच्या प्रयोजनाकरिता राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एक महामंडळ स्थापन करील. उक्त महामंडळ नियम, निगम, परंपरा अखंड असेल. आता त्यानंतर पुढं आहे. आता या ठिकाणी पहा, औद्योगिक विकास सुधारणा अधिनियम 1981च्या प्रारंभाच्या दिनांकापासून विद्यमान सदस्याऐवजी महामंडळात पुढील सदस्यांचा समावेश असेल. जो मंडळात सभापती असेल असा पदसिद्ध उद्योगमंत्री. जो महामंडळाचा उपसभापती असेल असा पदसिद्ध उद्योग राज्यमंत्री. राज्य शासनाने नामनिर्दिष्ट केलेले 2 शासकीय सदस्य, ज्यापैकी एक सदस्य महामंडळाचा वित्तीय सल्लागार असेल. वीज पुरवठा अधिनियम 1948 अन्वये रचना करण्यात आलेला राज्य वीज मंडळाचा अध्यक्ष.
व्यवस्थापन संचालक महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ मर्यादित. व्यवस्थापन संचालक महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम 1976 अन्वये स्थापन करण्यात आलेला महाराष्ट्र गृहनिर्माण विकास प्राधिकरणाने नामनिर्दिष्ट केलेला सदस्य. ज्या कोणत्याही व्यक्ती ज्यांना उद्योगधंद्याचा व्यापार वित्त व्यवस्थेचा अनुभव असल्याने आणि त्याबाबत क्षमता दर्शविली असल्यामुळे अर्ह आहेत असे राज्य शासन वाटप असेल किंवा राज्य शासनाच्या मते ज्या उक्त व्यवसाय करणाऱ्या त्यात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हितसंबंधाचे प्रतिनिधित्व करण्यास समर्थ अशा व्यक्तीमधून राज्य शासनाने नामनिर्दिष्ट केलेला सदस्य. जो महामंडळाचा सचिव असेल असा महामंडळाचा पदसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी. 5. एखादी व्यक्ती महामंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी नसून ती महामंडळाचा कर्मचारी असेल किंवा जी विकलमानाची असेल किंवा ज्याला सक्षम न्यायालयाकडून विकलमानाची म्हणून ठरविण्यात आले असेल किंवा अमुक्त आधार असेल अशी व्यक्ती महामंडळाचा सदस्य नामनिर्दिष्ट केली जाण्यास अपात्र असेल. पदावधी व सदस्यांच्या सेवा शर्ती. प्रत्येक सदस्य त्याचा पदावधी राज्य शासन आधीच समाप्त केला नसेल तर त्याच्या नामनिर्देशनाच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या मुदतीसाठी पद धारण करेल. कोणत्याही सदस्याचा पदावधी पूर्ण झाल्यामुळे किंवा पदावधी आधीच समाप्त करण्यात आल्यामुळे त्याचे पद रिकामे झाल्यास कलम 9 च्या तरतुदीनुसार उक्त रिकामे पद भरण्यात येईल.